ठेव इथून ती घेऊन जा तुला. खूप कमी पडले घे. टाकते. चॉपिंग बोर्ड फूड ग्रिड. फळं कापायचे का ह्याच्यावर? किचन वाट्यावर कापणारे राव आम्ही चॉपिंग बोर्ड घ्यायला लागले. एका गोष्टीचं पुराव्यासकट उत्तर भेटलेलं आहे. पुरीचं नावाखाली आईला शॉपिंग करायची असते. एवढं वेळ झालं बघतोय म्हणलं पुरीचं घेईन आईचीच शॉपिंग चालली नसते जिंदगीत. कधी कपड्याच्या शॉपिंग नाही केली मी. आज ह्यांच्यासोबत येऊन मला कळलं शॉपिंग म्हणजे काय काय असतं. असे विषय लवकरात लवकर संपवायचे असतात. शॉपिंग करणं म्हणजे जी गोष्ट आवडती ती पटदिशीने घेणं, विचार करत बसणं नाही. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज ब्लॉग चालूच केलं आहे डीमार्टच्या इथून. आता डीमार्टच्या इथून ब्लॉग चालू करायचं कारण असं की तुम्हाला तर माहिती मायडी आलेली आणि आता ती 2-4 दिवसात ह्या जाणार पण होती. मग काल सहज म्हणली मामा मला शॉपिंग करायची. ती जसं शॉपिंग करायची म्हणली तसं मी दिदीला म्हणलं जाऊ आपण H&M मध्ये शॉपिंग करू. म्हणजे उगाच बाड्या हाणल्या, पण ती तेच घेऊन बसली की ना H&M बी म्हणा याय ना याची काहीतरी करायला लागली. पण म्हणलं मग आता शॉपिंग तर करायची. बरं म्हणलं चल तुला आता शॉपिंगला नेतो. मग शॉपिंगला तिला H&Mचं तर लांबचीच गोष्ट राहिली. झुडिओमध्ये बी नाही आता तिला डीमार्टला आणलंय. बघा म्हणजे डोकं लावून बचत करा. सो फर्स्ट ऑफ ऑल आज जातो आणि बघू पुढचं नियोजन कसं लागतंय. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुला शॉपिंग काय करायची होय? काय म्हणली? आणि गळ्यात एक अडकवलेली आहे की ही पण घ्यायची का? हो की गळ्यातली ही अडकव आणि ही परत ही अडकव. ही ठेव इथून ती घेऊन जा तुला. आताच नाही तर बिल करायचं. यार असलं काय बी घेत असतात का? कपडे बिपडे घ्यायचे असतात. पोरगी मला तर काय बोला नाच. चल कपडे घ्यायला. छान. खूप कमी पडले घे. अगं तू कमी तुझी मम्मीच जास्त शॉपिंग करायला लागली. जा मम्मीला म्हणाव माझ्यासाठी आली का तुझ्यासाठी? हो घेतलं घेतली 2-4 भांडी घेऊन टाक त्याच्यात. अगं घे. कशाला? ते उघडल्यावर ते खाली येईल. ते नसतं उघडत. जा त्याच्यात टाक, आपण घरी गेल्या उघडू. शाळेत जायला पॅड कसलाच असतं. चॉपिंग बोर्ड काय करायचं ह्याच्यावर? चॉपिंग बोर्ड फूड ग्रिड. फळं कापायचे का ह्याच्यावर? किचन वाट्यावर कापणारे राव आम्ही चॉपिंग बोर्ड घ्यायला लागले. एका गोष्टीचं पुराव्यासकट उत्तर भेटलेलं आहे. पुरीचं नावाखाली आईला शॉपिंग करायची असते. एवढं वेळ झालं बघतोय म्हणलं पुरीचं घेईन
आईचीच शॉपिंग चालली नुसती. जिंदगीत कधी कपड्याच्या शॉपिंगशिवाय शॉपिंग नाही केली मी. आज ह्यांच्यासोबत येऊन मला कळलं शॉपिंग म्हणजे काय काय असतं. टमाटे कापायचं चॉपरच घेतले म्हणून हाताने फोडून कांदा खाणार मी. माझ्यासोबत कांदे कापायचं चॉपर घेतलं. वरनं त्यातनं मी आलोय पोरींसोबत शॉपिंगला. त्यांच्यासोबत शॉपिंगला येणं म्हणजे यमराजासोबत लुडो खायला बसण्यासारखं आहे. म्हणताना मामा चांगलेच लाड पुरवतो. 2-4 दिवस मायडी आली की मामा चांगलेच लाड पुरवतो. पण सत्यस्थिती अशी आहे जेवढे दिवस ती येते तेवढे दिवस मामाच तिच्या आईच्या जीवावर चढतो. असा विषय. तिला मी कुठं बाहेर घेऊन जायचं म्हणलं की मीच तिच्या आईच्या जीवावर बाहेर जातोय. अशी रीत चालू आहे सध्या. लवकरच ती तशी पद्धत नाही का, टेक दिस कार्ड अँड बाय वॉट एव्हर यू वॉन्ट वाली पद्धत, ती पण लवकरच आपल्या आयुष्यात आपल्याला बघायला भेटेल जर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं तर. म्हणून सारखं सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. आता बघू हिथले यांचेच कारनामे बघायचे आणि नुसतं यांच्या मागं चालायचंय. स्टे ट्यून. इकडे दे माझ्या, इकडे दे. खाला टाकते पिशवीत. ऐकी कपडे बिपडे घे जाते जरा. 2-4 शर्ट, 4-5 पॅन्टी, हे 2-4 चष्मे घे अजून. टाक टाक टाक. हा घे, जे आवडते ते घेऊन टाक. अगं आलं विधी. हा कुठला भारी दिसतोय सांग, कुठला घ्यायचा? काय म्हणली? कसलं छोट्या मुलांचं खायचं? कुठे दाखव, कुठे बघू. आणि ते काय करायचं घेऊन? कशाला? एवढे ह्यांच्यासोबत फिरून माझी शॉपिंग 2 सेकंदात ओके, विषय संपला. असे विषय लवकरात लवकर संपवायचे असतात. शॉपिंग करणं म्हणजे जी गोष्ट आवडती ती पटदिशीने घेणं, विचार करत बसणं नाही. ज्ञान शिका. आजचं ज्ञान वाटप समाप्त. दक्षिणा पेटीएम करून जावा. चला. 3 पिशव्या भरून पोरीने शॉपिंग केली तरी पोरगी रडतीच अजून. काय पाहिजे बाय तुला? अगं तुला डबा आणाय गेली, डबा. चल चल जाऊ चल. ह्याच्यात काय काय घेतलंय सांग बरं? कुरकुरे. अजून काय काय घेतलं? आणि आपल्याला काय घ्यायचं होतं? मेन आपल्याला कपडे घ्यायची होती. कपडे घेतले का? पाडशीन सोड. चल आता जायचंय घरी, आपल्याला जायचंय घरी. फायनली माझ्या डोक्याची पूर्ण आई बहीण एक करून यांच्या शॉपिंगची क्रिया सक्रिय झालेली आहे. म्हणजे पर 2 तास इथं कंटाळून आत्ता कुठं घरी जायचं नाव घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण असा अर्धा दिवसच झालाय, पण असे 4 महिने झाल्यासारखं वाटतंय मला. शेवटी कंटाळून निसतीला म्हणलं आजच्यासाठी एवढंच. आता पुढची शॉपिंग उद्या करू म्हणून म्हणलं चला आता घरी जाऊ. सो डन फॉर द डे. आजच्यासाठी एवढंच. भेटत पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. बाय बाय.